आपल्या खानदेशमधल्या बिबड्या माहिती का माहिती बहिण तुम्हाला? बिबट्या नाही व ताई, बिबड्या बिबड्या. आपल्या ज्वारीच्या आणि दादरच्या पिठापासून बनवतात ना त्या कुरड्या, पापडं, बिबड्या, शेवया. हां त्या. तर त्या बिबड्याचं पीठ बना अशा मस्त लागतं ना खायले, काय सांगू तुम्हाला. तर या बिबड्याचं पीठ बना माझ्या बहिणीच्या घरी भिजवलं होतं आणि सकाळपासून माझी बहीण लागली कामाले. त्या पातेल्याला बूड लावलं, चुला पेटवला राम पाल्यामध्येच आणि ते पीठ घेरलं. पीठ घेरायला बी बापा त्या याची ताकद लागते, वाघाचीच ताकद लागते. खरंच खरंच या कुरड्या आणि बिबड्या करवा खरंच आपल्या खानदेशमधल्या मायमावल्यानंच. तर बहिणा ते पीठ जसं तयार झालं, घेरलं 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 चांगलं चांगलं उकळलं, शिजलं आणि त्याला असं मस्त घमघमाट सुटला, वास सुटला. त्या वासानं मला वाटलं की आपण 2-2 प्लेटा खाऊन टाकू. मग काय बहिणा मस्त आम्ही ना सगळ्यानं पहिले 2-2 प्लेटला त्या बिबड्याचं पीठ खाल्लं, मस्त तेल टाकू असं लागलं ना, मस्त बोटं चाटतच खाल्लं आम्ही सगळ्यानं. ते खाल्ल्यानंतर मग माझ्या बहिणीनं, माझ्या मायनं बाईनं त्या परातीवर कापड ठेवून सण त्या बिबड्याचं पीठ असे पापडं बनवले आणि ते पापडं या खाटीवर आणि या पलंगावर कसे टाकू राहिले आणि मग ते पुरी खाट भरली बाप्पा, असे मस्त दिसून राहिले. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, हे पापड जेव्हा काढतात ना थोडे नरम नरम राहतात. ते नरम नरम पापडसुद्धा मस्त लागतं खायले, तेल टाकू आणि शेंगदाण्यासोबत खायले. खरंच या आपल्या मायमावल्या खानदेशमधल्या खरंच माय धन्य द्यायले. पापडं, कुरडया, शेवया करायचा जरा नेट पुरतो, पण तरी बी अशा जोमानं, अशा हिमतीनं, अशा आनंदानं करतात ना, काय सांगू तुम्हाला. तर तुम्ही एकदा खाऊनच पहा, खूप छान लागते बरं का.